आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार, जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे। जबरदस्त रेसिपीमध्ये आपण नेहमीच नवीन नवीन रेसिपीज बनवतो। तर चला मग अशीच नवीन रेसिपी आज इथे बनवणार आहोत आपण। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल। तर चला मग या रेसिपीकडे वळू आणि हा नाश्ता कसा बनवायचा ते बघू। नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धा वाटी आपले तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता तांदळाचं पीठ बाजूला ठेवून देऊ आणि आता ही जी डाळ आहे याला स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवू। इथे डाळ आपली भिजलेली आहे, बघू शकता तुम्ही, छान भिजलेली आहे। 2 ते 3 तास झालेले आहे। अशी बोटाने तुटली की आपली हे डाळ भिजलेली आहे। जर आपल्याला घाई असेल तर थोडंसं गरम पाण्यात देखील आपण ही डाळ भिजत टाकू शकतो आणि अशा प्रकारे तोडून बघायची भिजली की नाही म्हणून। आता आपली डाळ भिजलेली आहे, छान 2 ते 3 पाण्याने धुतलेली आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। हे बघा, पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं याचं। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे, त्याच्यामध्ये ही जी डाळ आहे ही आपण टाकून देऊ, पूर्ण टाकून द्यायची आणि पाणी वगैरे टाकायचं नाही आहे याच्यामध्ये। आता ह्या डाळीमध्ये आपण अर्धा वाटी दही टाकत आहोत आणि हे दही टाकून आपण छान याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी वाटून घेतलेलं आहे, दही छान तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायचा आहे याचा। आता याच्यामध्ये अर्धा वाटी आपलं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 चम्मच इथे रवा टाकायचा आहे। तर हे जे रव्याने आणि तांदळाच्या पिठाने हा नाश्ता खूप सुंदर बनतो। आणि अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे आणि छान वाटून घ्यायचं आहे याला पण। हे बघा, छान मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। अशाच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे मिश्रण, खूप जाडसर पण नाही करायचं आहे, जेणेकरून आपला नाश्ता छान सॉफ्ट तयार होईल आणि हा खूप सुंदर नाश्ता लागतो। तुम्ही एकदा बनवून बघा। आता आपण पूर्ण मिश्रण हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकून देऊ। अर्धा वाटी गाजर टाकत आहोत कापून, तुम्ही किसून पण इथे टाकू शकता। आणि शिमला मिरची टाकायची आहे, एक बारीक कट केलेली, छान बारीक कट करून घ्यायचे सगळे साहित्य। एक टमाटर टाकायचा आहे, एक कांदा टाकायचा आहे, चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे। इथे थोडासा 7 ते 8 कढीपत्ता टाकायचा आहे आणि पुदिन्याची पाने टाकायची आहेत। ऑप्शनल आहे हे पुदिन्याची पाने, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पचायला सोपं जाते। 2 ते 3 चम्मच इथे तीळ टाकत आहोत आपण। तिळाने जो स्वाद आहे याचा खूप सुंदर येतो नाश्त्याचा। इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा जो नाश्ता आहे, जो मुलं भाज्या खात नाही तेही मुलं भाज्या खायला लागतील, कारण त्यांना भाज्या काढून ठेवता येत नाही ह्याच्यामध्ये। आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर याला काय करायचं, आता याच्यामध्ये खूप पाणी नाही टाकायचं, कारण आपण मीठ टाकलेलं आहे, भाज्या टाकलेल्या आहे, तर याला पाणी सुटणार। आणि 1 वाटी आपल्या कोथिंबीर टाकायची आहे, छान बारीक कट करून। ह्या कोथिंबीरीचा जो स्वाद आहे खूप सुंदर येतो ह्या नाश्त्यामध्ये। आता सगळं मिक्स झालेलं आहे, तर आपण थोडा वेळ इथे याला रेस्ट करू देऊ। थोडा वेळ रेस्ट झालेला आहे, 10 ते 15 मिनिटं। त्याच्यानंतर आपण हे बॅटर छान तयार झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण इथे पाव चम्मच बेकिंग पावडर टाकत आहोत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग पावडरनी आपलं छान नाश्ता फुलून येईल आणि टेस्ट पण सुंदर लागते आणि शिजायला पण मदत होईल। आणि इथे आपण बेकिंग सोडा देखील टाकलेला आहे पाव चम्मच आणि अर्धा लिंबू त्याच्यावरती पिळून टाकायचा आहे। बघायचं की आपली बी वगैरे जाणार नाही असा लिंबू पिळायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशाच प्रकारे हा जो नाश्ता आहे आपला खूप सुंदर तयार होतो। तुम्ही एकदा अवश्य करून बघा, मुलं खूप आवडीने खातील आणि हेल्दी पण आहे। आता इथे आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता त्या पॅनमध्ये आपण तेल टाकून देऊ। तुम्ही इथे तूप पण टाकू शकता, पण मी इथे तेल वापरलेलं आहे। 3 चम्मच तेल टाकत आहोत आपण याच्यामध्ये। हे बघा,
3 चम्मच तेल घातलेलं आहे। आता याला छान मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे पूर्ण पॅनला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हा नाश्ता आपला सगळे भागाने व्यवस्थित शिजून येईल। आता इथे तुम्ही तीळ देखील टाकू शकता। मी इथे तीळ आतमध्ये टाकली होती म्हणून नाही टाकली आहे। आणि चम्मचने बॅटर टाकून घ्यायचं। तर तुम्हाला छोटासा नाश्ता तयार करायचा असेल तर थोडंसं बॅटर टाकायचं, पण मी इथे पूर्ण भरून घेणार आहे पॅन, त्याच्यामुळे मी जास्त टाकत आहे। आणि हा जो पॅन भरून नाश्ता तयार होतो ना, तो खूपच सुंदर तयार होतो। आता हे जे आहे आपण पूर्ण पॅन भरून घेतला आहे, पसरवून घ्यायचा आहे आणि याला गॅस जास्त करून थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे। हा नाश्ता जो आहे तो झाकूनच शिजवायचा, त्याच्यामुळे काय होईल, फुलायला त्याला मदत होईल। पूर्ण छान टाकून घेतलेला आहे। आता आपण नाश्ता झाकून ठेवायचा आहे। इथे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर थोडी गॅस कमी करून घ्यायची आहे। बघा इथे छान आपला खोलून बघितलं, नाश्ता छान तयार झालेला आहे। आता याला आपण पलटवून घेणार आहोत। हे बघा छान आरामात पलटवायचं। बघा किती सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे। छान साईडने शिजलेला आहे पूर्ण। अशाच प्रकारे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। आता दुसरीकडून देखील 1 चम्मच तेल टाकायचं, 2 चम्मच तेल टाकायचं आणि याला छान झाकून शिजवून घ्यायचं। 1 ते 2 चम्मच तेल टाकायचं तुमच्या आवश्यकतेनुसार। आता इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे। तेल पण नाही घेत आहे, तो सोडून देत आहे तेल। अशा प्रकारे आता आपण याला चाकूने थोडे थोडे छेद करून घेऊ, जेणेकरून याला शिजायला मदत होईल। बघा मी पलटवून दाखवते तुम्हाला, किती सुंदर हा नाश्ता दोन्हीकडून तयार झालेला आहे, शिजून गेलेला आहे छान। थोडा मीडियम गॅस ठेवायची, एकदम हाय गॅस नाही ठेवायची, नाही तर आतून तो शिजणार नाही। आता आणखी मी तुम्हाला पलटवून दाखवते। बघा किती सुंदर दोन्हीकडून शिजून तयार झालेला आहे। अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरा देखील आपण अशाच प्रकारे टाकून देऊ। आता इथे तेलाची जास्त आपल्याला आवश्यकता पडणार नाही, तेल थोडं कमी टाकलं तरी चालेल। आता याच्यामध्ये आपण पुन्हा बॅटर टाकून देऊ, थोडी गॅस वाढवून घेऊ आणि बॅटर टाकून घेऊ। आता आपण पूर्ण भरूनच टाकत आहोत। इथे पण आपण छान आता हे जे बॅटर टाकलेलं आहे ही चम्मचने थोडंसं पसरवून घेऊ, जेणेकरून हा नाश्ता फुगल्यानंतर थोडासा खूप जाड होणार नाही, थोडा पातळ होईल। आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी आमचे व्हिडिओ बघू शकाल। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा नाश्ता आपण पुन्हा झाकून ठेवू 5 मिनिटं। त्याच्यातले 2 मिनिटं झाल्यानंतर गॅस कमी करायची। आता इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे, एक साईड शेकलेला आहे, तर इथे आपण पलटवून घेणार आहोत। अशा प्रकारे सांभाळून पलटवायचं आहे, नाही तुटू शकतो, कारण आपल्या याच्यामध्ये काहीच म्हणजे पीठ नाही आहे, मैदा नाही आहे, त्याच्यामुळे। आता हे बघा इथे पण आपण 2 चम्मच छान तेल टाकून घेऊ, 2 ते 3 चम्मच। तुम्हाला आवश्यक असेल तर टाका, नाही तर कमी तेलातही हा नाश्ता छान तयार होतो। आता बघा इथे दुसरा नाश्ता देखील आपला तयार झालेला आहे आणि आता याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे मी छोटे छोटे पण नाश्ता तयार करून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये चटणी बनवणार आहोत। 1 इंच अद्रक टाकायचं, 3 लसूणच्या कळ्या टाकायच्या, अर्धा वाटी कोथिंबीर टाकायची, 5 ते 6 पुदिन्याची पाने टाकायची आणि नारळाचा किस टाकायचा, थोडेसे शेंगदाणे टाकायचे। अशा प्रकारे हे जे आपली चटणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। थोडं चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि छान याला वाटून घ्यायचं। बघा ही मिक्स चटणी आपली तयार झालेली आहे, खूपच सुंदर टेस्ट येते। आता याला तडका लावायचा आहे आपल्याला। 2 चम्मच तेल टाकायचं पॅनमध्ये, एक छोटासा भांडा घेऊन त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, कढीपत्ता, मिरची टाकायची 1 ते 2 आणि कढीपत्ता टाकायचा आणि थोडीशी हिंग टाकायची, 1 चुटकीभर, 1 चिमूटभर। तर बघा ही आपला तडका तयार झालेला आहे। हा तडका आपण आता छान फिरवून घेऊ आणि छान आपल्या चटणीवर टाकून देऊ। बघा किती सुंदर हा तडका तयार झालेला आहे आणि चटणी पण तयार झालेली आहे। किती सुंदर आपली चटणी मस्त अशी तयार झालेली आहे आणि हा नाश्ता पण आपला तयार झालेला आहे। आता इथे मी 2-3 छोटे छोटे केलेले आहे आणि 2 मोठे केलेले आहेत नाश्ता।
तुम्ही अशा प्रकारे छोटे पण करू शकता, मोठे पण करू शकता। अशाच प्रकारे काही असं आवश्यकता नाही, डब्यावर न्यायचं असेल तर छोटा नाश्ता तोडून देण्याची, तर असं तुम्ही अख्खा पण नेऊ शकता छोटे केल्यामुळे। इथे मी सॉस घेतलेला आहे, चटणी घेतलेली आहे आणि नाश्ता तयार झालेला आहे आपला, खूपच अप्रतिम झालेला आहे। तर चला मग अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा, खात राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नमस्कार।